गीतेचा आरंभ कधी आहे? अर्जुन जो आहे तोपर्यंत गडबड आहे, तो हा नको, मला युद्ध करायचं नाही, विषाद आहे, सगळं खिन्नत आहे. तो म्हणतो नको, अरे मी आणलं कशाला इथे, आलो कशाला. मग दुसऱ्या अध्यायामध्ये ज्या वेळेस अर्जुन देवाला म्हणतो, देवा मी तुला शरण आलो, मी तुला शरण आलो, आणि शिष्यस्तेहम शाधि माम त्वाम प्रपन्नम, मी तुझा शिष्य आहे, तू माझा गुरु, तुम्ही गुरु आहात, आणि मी प्रपन्न म्हणजे शरणागत आलो. मला समजलं नाही आजपर्यंत, अज्ञानामध्ये होतो, परंतु आज समर्पण आलोय, माझ्यावरती कृपा कर. आणि तिथून खऱ्या अर्थानं भगवद्गीतेला आरंभ आहे. आणि म्हणून तो रुजतच नाही ना हा संवाद, तिथून खऱ्या अर्थानं संवाद. शिष्यस्तेहम साधि माम त्वाम प्रपन्नम, असा जो श्लोक आहे, ही शरणागताची भूमिका त्याने स्वीकारली. म्हणून तो गीता, गीता ही चैतन्यमय आहे. गीता चैतन्य, चैतन्य बोललेलं आहे.